तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. तर ही काय आहे माहिती, ती सर्वात अगोदर आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म 17 भरायचा आहे. तर मित्रांनो, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे, आता जून-जुलैमध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म भरायचे आहे. बोर्डाने याबाबत अपडेट दिली आहे. तर मित्रांनो, 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, निवडलेले माध्यम, शाखेनुसार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यातून एका शाळा कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल. तर मित्रांनो, नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहे. त्याबाबतची पावती विद्यार्थ्यांच्या त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी mahSSCboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही नोंदणी प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. शाळाबाह्य विद्यार्थी जे नोंदणी करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही संधी देण्यात आली आहे. जून-जुलै 2025च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करू शकतात. तर या विद्यार्थ्यांच्या शाळा, कनिष्ठ विद्यालये राज्य मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.